श्रीहरी बुडगेमार, सचिव वैद्यकीय संस्था मुखेड, भारत जोडो युवा अकॅडमीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अशोक बेलखोडे सर यांचा परिचय देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे। नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा गावात 13 सप्टेंबर 1959 रोजी जन्म झाला सरांचा। आणि सरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा सर आणि हॅपी बर्थडे सर। त्यांचा म्हणजे त्यांची जी पार्श्वभूमी होती म्हणजे वारकरी संप्रदाय त्यांना लाभलेला आहे आणि म्हणजे अतिशय सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि अशा बिकट परिस्थितीत म्हणजे त्यांनी म्हणजे शेतातील भाजी फळे विकून काही काळ त्यांनी महाविद्यालयात शिक्षण घेतलं। म्हणजे मला वाटतं सकाळी म्हणजे बऱ्याचदा ते सकाळी भाजीपाला विकायचे आणि परत कॉलेजला जायचे आणि जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा ते भाजीपाला विकत आणि त्यांचे म्हणजे शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे। कसलंच त्यांना म्हणजे श्रमाची लाज वाटू न देणारा असा त्यांचा संस्कार त्यांच्यावरती घडलेले आहेत आणि हे खरंच सर खूप इन्स्पायरिंग आहे। वैद्यकीय शिक्षण त्यांनी MBBS व त्याच्यानंतर MBBS हे औरंगाबाद येथे सरांचं झालेलं आहे आणि MS म्हणजे MS जनरल सर्जरीचं शिक्षण त्यांनी प्राप्त केलं आणि त्याच्यानंतर तेव्हा वैद्यकीय शिक्षण MS जनरल सर्जरीमध्ये विद्यापीठातून त्यांनी स्त्रीरोग विषयात द्वितीय क्रमांक पटकावला होता। बाबा आमटेंच्या भारत जोडो सायकल यात्रेत त्यांचा सहभाग आवर्जून होता आणि ते बाबा आमटेंना म्हणजे आपले गुरु मानतात व ते प्रेरणास्त्रोत आहेत आणि त्यांच्याकडनं ते खूप इन्स्पायर झालेले आहेत आणि त्यांनी वचन दिलं होतं की बाबा मी किनवट सोडणार नाही, मरेपर्यंत मी किनवटलाच राहीन आणि किनवट सारख्या म्हणजे दुर्गम आदिवासी भागात शासकीय नोकरी व वैद्यकीय सेवा ते अविरत 30 वर्षापेक्षा जास्त वर्ष ते देत आहेत आणि मी तिथेच सेवा देत राहीन असं त्यांनी आश्वासन किंवा प्रॉमिस बाबा आमटे सरांना त्यांनी केलं होतं। जवळपास त्यांनी सरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे 1 लाखच्या वर आताच नुकतंच त्यांनी मला वाटतं मार्चमध्ये सरांनी 1 लाख फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन्स करण्याचा त्यांनी विक्रम केलेला आहे। याशिवाय त्यांनी उपेक्षित, वंचित, आदिवासी, वनवासी त्याच्यानंतर ह्या सर्व बांधवांसाठी अनेक प्रकारची प्रबोधन असतील, व्याख्याने असतील आणि अनेक प्रकारची त्यांनी शिबिरे आयोजन केलेली आहेत। मराठवाडा वैधानिक विकास मंडळ तसेच जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण समिती तसेच सायन्स कॉलेज नांदेड अशा अनेक व्यवस्थापन समितीवरती ते विशेष त्यांचं सदस्य आणि विशेष काम त्यांनी केलेलं आहे। सरांना म्हणजे मिळालेल्या पुरस्कारांची अशी खूप मोठी म्हणजे यादी आहे। त्यात त्याचे म्हणजे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत। त्यातले काही पुरस्कार मी इथे सांगत आहे तुम्हाला। 2021 साली गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। परत तसेच 2021 साली मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचा संघर्ष साथी पुरस्कार, 2020 मध्ये जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन पुणे यांचा पुरस्कार, तसेच 2019 साली नातू फाउंडेशनचा पुरस्कार, तसेच आनंदवन मित्रमंडळ मुंबईचा पुरस्कार त्यांना 2दा मिळालेला आहे 2018 आणि 2019 साली। 2017 साली राष्ट्र धर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार लातूर व तसेच गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार 2016 रोजी व तसेच मराठवाडा भूषण पुरस्कार 2016 रोजी त्यांना प्राप्त झालेला आहे। नातू फाउंडेशन पुणे परत एकदा त्यांना 2015 साली पुरस्कार भेटलेला आहे। महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार तसेच नांदेड आयकॉन म्हणून त्यांना पुरस्कार 2012 रोजी। 2009 मध्ये डॉक्टर प्रमिलाताई भालेराव सेवा पुरस्कार नांदेड, कवी विष्णुदास पुरस्कार माहूर व तसेच रक्तदान कार्यासाठी त्यांनी जे महाराष्ट्रात शासनाचा एक पुरस्कार त्यांना या ठिकाणी भेटलेला आहे। त्यांना ह्या मिळालेले आणखी अनेक पुरस्कार ह्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहेत आणि प्राप्त झालेले आहेत आणि त्यांचं जे काम आहे हे म्हणजे बाबा आमटे आता तिथे लोक कसं त्यांना आदिवासींचा देव किंवा बाबा आमटे यांचे ते मानसपुत्र आहेत असे आता मानले चाललेले आहेत आणि ते खरंच सरांचं काम हे खूप ग्रेट आहे आणि त्यांनी म्हणजे जे किनवट हे म्हणजे डोंगराळ आदिवासी भागात म्हणजे MS त्या काळात म्हणजे सर्जनला त्यांना खूप ऑपॉर्च्युनिटीज होत्या, बाहेर जाऊन ते काम करू शकले असते आणि खूप पैसे कमावू शकले असते, पण त्यांनी डोंगराळ भागात किनवट आदिवासी भागात जाऊन त्यांनी लोकांना सर्व करण्याचं आणि म्हणजे त्यांनी हे केलं
आणि तिथली ते सेवा म्हणजे अविरत देत आहेत. जसं की आता कोरोना काळामध्ये पण सरांनी 24 तास तिथे म्हणजे त्यांनी सेवा दिलेली आहे. आणि जे पण कोरोना महामारीच्या काळामध्ये म्हणजे त्यांनी फिरता दवाखाना असेल, रुग्ण त्यांच्या नातेवाईकांसाठी भोजनाची मोफत सोय असेल, आरोग्य शिक्षण असेल, असे काम त्यांनी तिथे केलेले आहेत. नाम फाउंडेशनमध्ये जसं ते कोर ग्रुप सदस्य म्हणजे एक सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि नाम फाउंडेशनमध्ये त्यांचं खूप मोठ्याचा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी राहिलेला आहे. तसेच दुष्काळग्रस्तांसाठी त्यांनी म्हणजे रुग्णालयाच्या बिलात 25% सूट, तसेच म्हणजे डिझेल भरा आणि ॲम्ब्युलन्स न्या, अल्प दरात शस्त्रक्रिया. आणि मला तर वाटतं सरांनी हे जे 1 लाखपेक्षा जास्त फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन जे केलेले आहेत ते सर्व ठिकाणी म्हणजे किनवट, आपल्या पूर्ण नांदेड भाग आणि आसपासचे म्हणजे तालुके, जिल्हे आणि तसेच इथेच न थांबता त्यांनी तेलंगणामध्ये पण जाऊन आदिलाबाद सारख्या ठिकाणी पण त्यांनी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. आणि योगायोग असा आहे की त्यांनी जिथं MBBS संभाजीनगरला, औरंगाबादला केलं, तिथेच त्यांनी म्हणजे 1 लाखाची शस्त्रक्रिया प्राथमिक आरोग्य केंद्रात संभाजीनगर जवळ नुकतीच त्यांनी पूर्ण केलेली आहेत यशस्वीरित्या. आणि त्यांचं म्हणजे हे काम अविरत चालूच आहे. आणि अशा म्हणजे एक म्हणजे मी सर इथे आमच्या सोबत आज आहेत आणि त्यांचा वाढदिवस आहे. आम्ही धन्य समजतो की आमची मुखेड वैद्यकीय संस्था असेल, IME सगळे मेंबर्स म्हणजे सर वी आर रिअली प्राऊड ऑफ यू अँड वी आर हॅपी अँड ब्लेस्ड टू हॅव यू हिअर विथ अस. म्हणजे हे खूप अभिमानाची गोष्ट आहे की त्यांना आज आम्हाला जवळून पाहायला भेटलं, त्यांच्याशी बोलायला भेटलं आणि त्यांचं आता मार्गदर्शन पण आपल्याला लाभणार आहे. अशा म्हणजे सरांना मी परत एकदा म्हणजे सलाम करतो आणि माझे मी 2 शब्द इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 10 वाजून गेलेले आहेत. यस, सर्वांना भूक लागलेली आहे. लागली ना? सर्वांच्या भुकेची काळजी करून आणि माझ्याही भुकेची काळजी करून कमीत कमी वेळात माझं मनोगत व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करतो. दिलीपचा फोन आला की 13 तारखेला तुला यायचं आहे. खरं म्हणजे मी जेव्हा जेव्हा लातूरला जातो तेव्हा यांचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. पण पंढरीला किती वेळा गेलं तरी आषाढीला जावंच लागते. तसं हा निरोप म्हणजे खरं तर परभणी, कारण मुखेड नगरीशी खूप जवळचं नातं अनेक वर्षापासून आहे. जगात जर्मनी, इंडियात परभणी वगैरे म्हणतात, पण मुखेडचं नाव आलं की दिलीप पुंडेंचं नाव आपोआप येतं. मी आत्ता हिमायतनगरला प्रभाकर अण्णांकडे बसलो होतो. वावधने सरांचे नातेवाईक आहेत. ते म्हणाले की आमच्या सोयऱ्याला भेट, आपण तुम्ही दिलीप पुंडेकडेच जाणार आहात. हे इतकं ते नातं मुखेडचं आणि दिलीप पुंडेचं बनलेलं आहे. या नावाबरोबर 2 माणसांची नावं मला घेणं आवश्यक वाटतं. ते म्हणजे आपले, खरं म्हणजे ते माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत, तुमच्या नगरीचे कर्मयोगी किशनराव दादा आणि आमदार गोविंदराव भाऊ. ही निरतिशय प्रेम करणारी मंडळी या नगरीमध्ये आहे आणि त्याचा प्रत्यय आताही इथे येतो आहे. खरं तर मी तुमच्यापासून खरंच आज शिकायला आलोय आणि शिकतोय. आपल्याच परिवारातल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्याचं मोठं मन तुमच्याजवळ आहे, हेच माझ्यासाठी मोठी शिकवण आहे. खरं म्हणजे आताच्या परिस्थितीत जो कट देतो त्याचा सत्कार केला जातो, असे दिवस आलेले आहेत. पण आपल्या सिनियर लोकांचा सत्कार आपण केला पाहिजे, त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे, असं मन जोपासणारी मंडळी वैद्यकीय शाखेमध्ये आणि IMA मध्ये आहे. हे माझ्यासाठी फार मोठा आदर्श आहे आणि म्हणून मी सत्कार करणाऱ्याचे पहिल्यांदा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. सत्कार मूर्तीबद्दल काय बोलावं? खरं म्हणजे यांना पंचमहाभूत वगैरे म्हणू नये, पण पंचप्यारे मात्र नक्की म्हणायला पाहिजे. कारण निवड तुम्ही इतकी छान केलेली आहे, 5च लोकांची केली आहे आणि प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य हे पुस्तक आहे. म्हणजे या ठिकाणी 1000 विद्यार्थ्यांनी
यांचं आयुष्य ऐकावं अशी यांच्या आयुष्याची परिस्थिती आहे आणि त्यांचा सत्कार तुम्ही घडवून आणता. खरं म्हणजे हे एक वैद्यकीय शाखेसाठीच नाही तर सर्वसामान्य समाजासाठी हा एक आदर्श असा कार्यक्रम आहे. या 5 लोकांचं आयुष्य हे कितीतरी जणांच्या आयुष्याचं मिश्र मिलन असं आयुष्य आहे. हे फक्त सरांनी त्यांच्या आयुष्यातले 4 अनुभव सांगितले आणि हे अनुभव एखाद्याचं आयुष्य बदलवू शकतं, एखाद्याचं आयुष्य बनवू शकतं, इतकी ताकद प्रत्येकाच्या अनुभवामध्ये आहे. 80 वर्षाचं आयुष्य, 84 वर्षाचं आयुष्य, 75 वर्षाचं आयुष्य जगणे आणि इतके वर्ष मैत्री टिकवून ठेवणे हाच खरा आदर्श आहे. एखादी माणूस चांगला माणूस म्हणजे काय तर त्याची व्याख्या शहाणी माणसं करायची. त्याच्या घरातला नोकर किती वर्षापासून त्याच्याकडे टिकून राहिलेला आहे. म्हणजे जो माणूस आपल्या घरातल्या नोकराला टिकवून ठेवतो तो माणूस मोठ्या मनाचा असतो असं अलिखित वाक्य मोठ्या माणसांनी म्हटलंय. मैत्रीत तर रोज भांडणं होतात, रोज चांगले प्रसंग येतात, रोज वाईट प्रसंग येतात, एकमेकांना समजून घ्यायचं असते. पण या सर्वांनी उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या विदर्भातल्या कवीची भाषा मैत्रीबद्दलची ती खरंच जगतायत. मी आल्याबरोबर दिलीप म्हणाला की अरे तू गांधी जगणारा माणूस आहे. हे मैत्री जगणारी माणसं तुमच्या पुढे आहेत आणि तुम्ही त्यांचा सत्कार केलाय. मी सत्कार करणाऱ्याला आणि ज्यांचा सत्कार केलाय त्या दोघांनाही मी अगदी मनापासून सॅल्यूट करतो. मी नतमस्तक होतो आणि हा अनुभवाचा ठेवा पुढच्या पिढीने निश्चित उचलावा असं आवाहन करतो. म्हाताऱ्या माणसाच्या अंगावरच्या सुरकुत्या म्हणजे अनुभवाचे डोंगर आहेत, अनुभवाच्या नद्या आहेत, अनुभवी झाडं आहेत. एवढं जरी समाजाला समजलं तरी समाज उन्नत झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा उन्नत होण्याचा मार्ग आजच्या कार्यक्रमातून तुम्ही पथदर्शी असा बनवलाय. म्हणून तुम्हा सर्वांच्या पुढे मी नतमस्तक होतोय. सीतानगरे सर, स्वामी सर, आमचे कोटगिरे सर शेर बुढ़ा हो गया. इस्लापूरला भेट झाली. DHO कडे मीटिंग असायची. DHO ला वाटायचं की डॉक्टर बेलखोडे, डॉक्टर कोटगिरे मीटिंगमध्ये नाही बसले तर बरं, कारण ते कधी एखादी मुद्दा पुढे काढतील आणि त्यांचं तोंड बंद करतील अशी भीती प्रशासनाला वाटायची. आणि ही भीती ही खरी होती, कारण जिथे जिथे प्रशासन कमी पडतं त्या ठिकाणी काम करणाऱ्यांनी आवाज उठवणं हे खरं म्हणजे त्याचं काम असतं. पण आताच्या परिस्थितीत हे कमी झालं बोलणं, कारण बरंचसं बदललंय. त्या बदलण्याबद्दल आपण न बोललेलं बरं असेल. मित्रांनो, मी खरंच भाग्यवान आहे. माझ्या भाग्यवान होण्याची सुरुवात ही माझ्या घरात गाडगे बाबांनी 1952 साली 3 दिवस मुक्काम केला. त्या घरात माझा जन्म झाला. तिथून सुरुवात झालेली आहे. थोडंसं नशीब कुठेतरी टिचकलं होतं, त्यामुळं मी 59 साली जन्माला आलो. गाडगे महाराज मात्र आधीच येऊन गेले आणि आजच्या दिवसापर्यंत भाग्यवान राहिलोय, कारण या कार्यक्रमाचा मी साक्षीदार आहे आणि माझ्या हाताने हा सत्कार होत आहे. खरं तर कुठंतरी चुकल्यासारखं वाटतंय. वयाने खूप कमी आहे आणि मी म्हटलं दिलीपला, अरे एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून हा सत्कार झाला पाहिजे. पण त्याचा आग्रह होता की नाही, तुझ्यापेक्षा कामाने ज्येष्ठ कोण आहे. म्हणजे आम्ही एकमेकांना असं चढवत असतो, त्याच्यातला तो भाग होता. पण आतून गुदगुल्या होत होत्या की आपल्याला मुखेडला जाता येतंय आणि आपलं कौतुक होतंय. ज्या दिवशी मला निरोप आला त्या दिवशी माझ्या लक्षातही नव्हतं की आपला वाढदिवस आहे. पण दुसऱ्या दिवशी माझ्या भाचीने लक्षात आणून दिलं, मामा 13 तारखेला काहीतरी आहे असं आम्हाला माहीत आहे. आणि मग मला खरंच छान वाटलं. माझा आज वाढदिवस
मुखेडला तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या प्रेमाने साजरा करतात, मी खरंच भाग्यवान आहे असं एकदा मनापासून नमूद करतो. मित्रांनो, आयुष्यात चांगली माणसं भेटली की आपण चांगलं होऊ लागतो. माणसं कशी भेटतात यावरती आयुष्य अवलंबून आहे असा माझा अनुभव आहे. मला आताही फार कळतं असं मला अजिबात वाटत नाही, पण जेव्हा जरा कळायला सुरुवात झाली, मेडिकलला आलो, तेव्हा मला डॉक्टर अहंकारी भेटलेत, पन्नालाल सुराणा भेटलेत, अनंतराव भालेराव भेटलेत, दळवी भेटलेत, नंतर चंद्रकांत दळवी लेखक ते भेटलेत. अशी लोक भेटलीत आणि मी आयुष्य पालटून गेलं असं म्हणणार नाही, कारण आपल्या प्रत्येकावरती आपल्या घरातले संस्कार हेच कामी पडत असतात. माझे वडील गाडगे बाबांच्या कीर्तनात पेटी वाजवायचे. माझ्या वडिलांनी गाडगे बाबांना बैलगाडीत बसून रेल्वे स्टेशनचा प्रवास केलेला आहे. माझ्या वडिलांनी कोणत्याही कष्टाला आपण कमी लेखता कामा नये हे शिकवलंय. मला परवा कोणीतरी म्हटलं, मी सेवाग्रामला जवळपास 250-300 विद्यार्थी होते, त्यांना क्लिप दाखवली आणि ते म्हणले, डॉक्टर तुम्हाला 30 वर्षामध्ये कधी असं वाटलं नाही की आपण पळून जावं? मी म्हणलं, असं कसं वाटेल, मी इतका पक्का बनलोय कारण माझ्या घरामध्ये असे संस्कार झालेत. मी पळकुटा नाही, मी बाबा आमटेंचा शिष्य आहे. पळायची काही सोय नाही, मी पळूच शकत नाही, कारण बाबा आमटेंनी शिकवलं की जेव्हा माणूस चांगलं काम करतो तेव्हा विरोधक जास्त तयार होतात आणि सर्वसामान्य लोक हे बाभळीच्या झाडाला दगड मारत नाहीत, ते चिंचेच्या झाडाला दगड मारतात, कारण चिंचा मिळतात. आवळ्याच्या झाडाला दगड मारतात, बोरीच्या झाडाला दगड मारतात, आंब्याच्या झाडाला दगड मारतात. लोक जेव्हा विरोध करू लागतात तेव्हा आपण समजलं पाहिजे की आपल्या हाताने चांगलं काम होत आहे. पळून जाण्याचा प्रश्नच नाही. आणि माझ्या आयुष्यामध्ये अशी चांगली माणसं मिळाली, ती इथपर्यंत आली. दिलीप सारखा मित्र कम लहान भाऊ भेटला. आम्ही खूपदा एकमेकांशी शेअर करत असतो. अगदी आज भाषण कोणतं करायचं, तोही उगीच मला 4 मुद्दे विचारतो, मी आपलं सांगितल्यासारखं करतो. अशी आमची मैत्री. आणि या किनवटच्या आपलं मुखेडच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सर्व उजळणी होत आहे. माणसं मिळालीत. बाबा आमटे त्याच्यातलं सर्वात वरचं टोक होतं. बाबा त्यांचं आयुष्य खरं तर एखाद्या आंधळ्याने हत्तीच्या एका अवयवाला हात लावावा असं होतं. युवकांना प्रेरणास्थान वाटायचं, लेप्रसी पेशंटला देवदूत वाटायचे, अंध मुलांना वाटायचं की बिनकाट्याचा गुलाबजाम माणसाने तयार केला आणि आणला ते वाटायचे. या देशातल्या अगदी जे वंचित राहिलेत त्यांना आधारस्तंभ वाटायचा. अगदी जे समाजामध्ये वंचित आहेत, जे माझ्या डोळ्यापुढे तर इतके उदाहरण आहेत की एकाचा प्रेमविवाह झाला आणि नवरीबाईला चुकून दिव्या किंवा गॅसनी आग लागली, तिचा चेहरा खराब झाला. या प्रेम करणाऱ्या मुलांनी सांगितलं की आता मी तुझ्याशी लग्न करणार नाही. आणि ती मुलगी बाबांच्या आनंदवनात आली. आत्ता ती एका हॉस्टेलची वार्डन आहे. हे आत्महत्या करावीशी वाटली, हे करावं असं वाटलं, ते करावं असं वाटलं, पण बाबांच्या शब्दामुळं तिचं आयुष्य बदललं. म्हणजे कुणाकुणाला आधार वाटेल, अगदी वैयक्तिक आयुष्यापासून तर माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना आपण आपलं आयुष्य लोकांसाठी दिलं पाहिजे. आपण आपलं ज्ञान आणि कौशल्य जिथे नाही तिथे दिलं पाहिजे. ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी आपण घालवलं पाहिजे. आणि खरं म्हणजे वेदना आणि संवेदना हे हारामध्ये गुंफलं पाहिजे. हा धडा बाबांनी दिला. खरं म्हणजे मी इकडे एका बाजूला भाग्यवान म्हणतो, पण माझं भाग्य कुठे कुठे टिचकलं त्याचं दुसरं उदाहरण आहे. माझं गाव हे बाबांच्या प्रकल्पापासून फक्त 100 किलोमीटर आहे. तुम्हाला जामठा माहीत आहे, जिथे क्रिकेट खेळतात आता लोक, तिथून पश्चिमेला
फक्त 1.5 किलोमीटर अंतरावरती माझं कोतेवाडा गाव आहे. बाबांचं अशोकवन जामठ्याच्या पलीकडे 1 किलोमीटर वरती आहे. पण मी औरंगाबादला जाईपर्यंत मला बाबा आमटे नावाचा माणूस माहित नव्हता, बाबा आमटे नावाचा प्राणी माहित नव्हता. डॉक्टर अहंकारी इज द पर्सन ज्यांनी मला बोट धरून या विश्वात आणलं, इकडे आणलं. आणि हॅलोच्या संघटनेतून म्हणजे हॅलो यासाठीच तयार झाली की खेड्यामध्ये जाणारा डॉक्टर तयार व्हावा. आम्ही विद्यार्थी होतो, आम्हाला 1, 2, 3 आवाहनं लिहिलेत की आजही 3 लाख मुलं व्हिटॅमिन ए मिळत नाही म्हणून आंधळे होतात, अजूनही 2 लाख मुलं उलटी संडासनी मरतात. तर याला कोण उत्तर देणार आहेत? आणि त्याच्यातून आमच्यावरती संस्कार झालेत. मी तडक मी माझ्या गावाला दिवाळीला गेलो, बाबांना भेटायला गेलो, बाबांची भेट झाली आणि त्या दिवसापासून मी बाबामय झालो. आणि तेव्हापासून आपण आपलं आयुष्य हे स्वतःसाठी तर असावंच, पण दुसऱ्यासाठी कसं जगता येईल याचा परिपाठ म्हणजे बाबा आमटे आणि मग विकास आमटे, प्रकाश आमटे वगैरे ओघांनीच या सर्व गोष्टी आल्या. MS झाल्यानंतर भारत जोडोच्या निमित्ताने हा देश पाहायला मिळाला. 14,000 किलोमीटर प्रवास झाला. बाबांनी शिकवलं देश पाहायचा उघड्या डोळ्यांनी, उघड्या मनाने पहा. मला कधीही आयुष्यात असं वाटलं नाही की आपण फॉरेनला जावं, कारण मी सर्जन होतो. काही लोकांनी मला शिकवण्याचा प्रयत्न केला. अरे 3 इंच कापलं तर 5,000 मिळतात, 1 इंच वाढवलं की 5,000 ॲडिशनल मिळतात, अजून 1 इंच वाढवलं की अजून 5,000 मिळतात. पण बाबांनी बिघडवलं होतं, त्यामुळं अजून बिघडण्याचं काही कारण नव्हतं. किनवट निवडलं त्याचा इतिहास दिलीपने सांगितलाय. अरुण गद्रे असेल किंवा जे काही घडलं ते घडलं, पण बाबांनी आशीर्वाद दिले. बाबांना सांगितलं, बाबांनी प्रश्न विचारला किती दिवस राहणार आहे. आम्हाला वाटलं की आपण आता किनवटला चाललो, अहंकार मनात आला. बाबांनी विचारलं का रे काय ठरलं? मी म्हणलं किनवट ठरलं. अहंकार आला, कार्यकर्ता विसरला. बाबा म्हणले किती दिवस राहणार आहे, आणि माझं असं खळखळ सारं उतरलं. बाबांना मनातून उत्तर आलं मरेपर्यंत राहणार. आणि बाबा म्हटले की मला आता दुसरा प्रश्न विचारायचा नाही. तो आशीर्वाद घेऊन किनवटला 93 साली आलो. मी ऑपरेशन केलेल्या 2 रूममध्ये 2 पेशंट असतात. आपला नागरी भागातला पेशंट असतो, त्याला मी विचारतो की मामा ऑपरेशन झालंय, दुखते का? तो म्हणतो हो साहेब खूप दुखते. मी बाजूच्या रूम मध्ये जातो, आदिवासी पेशंट असतो, मी त्याला विचारतो मामा दुखतंय का? तो म्हणतो साहेब ऑपरेशन झालं, दुखणारच आहे. कोण पुढे गेलंय, कोण मागे राहिलंय? विचार करण्याची गोष्ट आहे. अजूनही प्रामाणिकपणा हा न शिकलेल्या लोकांमध्ये अजूनही पाहायला मिळतो, आदिवासीत पाहायला मिळतो. दिलीप नेहमी म्हणत असतो की शिक्षणामुळे माणूस नम्र नाही झाला, नम्री झाला, तेच खरं आहे. सर त्यावेळेसची आवाहनं वेगळी होती. आवाहनं प्रत्येक क्षेत्रामध्ये असते. जेव्हा माणूस मनापासून काम करतो, पॅशननी काम करतो, आपण झोकून देऊन काम करतो, लोक गुलाबाचे फुलं हाती घेऊन उभे राहत नाहीत, तुमचं स्वागत करत नाहीत. उलट तुम्ही काम करत असलेल्या रस्त्यांनी काटे टाकण्याचा प्रयत्न करत असतात. किनवटला मला 2 वर्ष जागा मिळाली नाही. काय तर हे डॉक्टर मोठा होईल आणि मग आम्ही दिलेलं घर हडप करून टाकतील. इथून तर सरांनी अंधश्रद्धा सांगितली, जे ये तो डॉक्टर सर्जन है, ये ऑपरेशन करता है, जब ऑपरेशन होने वाला आदमी मरता है तब उसकी आत्मा ऑपरेशन करने के जगह पर वापिस आती है और वो आत्मा बाद में हमारे सर पर बैठती है. ये आपल्या भाषेत ही कमालच आहे, पण हे आहे. आता कोडगिरी ताईंनी खूप छान CME केली, खूप छान मांडणी केली, पण लोकांच्या कानी कपाळीच नाही. आजही आमच्याकडे तर अगदी स्टेज 3, स्टेज 4 शिवाय सर्व्हायकल कॅन्सर येत नाही. ब्रेस्ट अपसेस आजही होतात. या आपण कुठं चुकतो
असं माझ्यासारख्या मनाला पटकन प्रश्न पडतो. आणि मग मला असं वाटते की आपण कुठंतरी चुकतोय. कुठं चुकतोय तर अनेक ठिकाणी चुकतोय. खूप चांगल्या स्कीम आहे, लोकांनाच माहिती नाही. असलेल्या स्कीम 6व्या मजल्यावरती तयार झालाय. जेव्हा हेलिकॉप्टर मधून पाहतो आपण सर्व लहान 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 दिसतो, तसे प्रश्नही लहान दिसतात. आजही हिंगोली तालुक्यात, हिंगोली जिल्ह्यात, कळमनुरी तालुक्यात आता 15 दिवसापूर्वी खाटेमधून एक डिलिव्हरी न्यावं लागली. हे आजही घडतंय. स्वातंत्र्याला 75 वर्ष झालीत. मी परवा अशोकराव चव्हाणच्या हस्ते माझा सत्कार झाला. खरं म्हणजे सकाळचा सत्कार होता. आम्ही नेहमी बोलतो, दिलीप म्हणला की अरे यार, ग्रामीण भागाच्या व्यथा मांड, ते फारच पराकोटीला चाललंय. आणि खरं आहे, सर्व्हायकल व्हॅक्सिन तर दूरची गोष्ट आहे. आमच्याकडे आणि सर्व ग्रामीण भागात 10 पोरांच्या शर्टाची बाही जर वर केली तर 6 पोरांना BCG व्हॅक्सिन दिलेलं नाहीये. दिलेलं व्हॅक्सिन त्याची पोटेन्सी गायब आहे. पोटेन्सी म्हणजे ताकदच नाही, कारण 24 तासामध्ये 48 वेळा लाईट जाते. लाईट यासाठी जाते की PSCचं बिलच भरलेलं नाहीये. PSCचं बिल यासाठी भरलं नाही कारण ते मंत्रालयातून सँक्शन झालं, नंतर ते ग्रामविकास डिपार्टमेंटला आलं, तिथून जिल्हा परिषदला आलं, सीओनी सँक्शन केल्यानंतर कॅफोकडे गेलं, कॅफोकडून यमोकडे गेलं, यमोनी भरायला फेब्रुवारी महिना उजाडला, तोपर्यंत PSCची लाईट कापून टाकली. मी वैधानिक मंडळावरती 5 वर्ष काम करत होतो. मी म्हटलं की इतकं खाली पैसे आणता कशाला? इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला, ग्रामविकास डिपार्टमेंट मधून 2-4 कोटीचा असेल तेव्हा एक चेक देऊन टाका, काम संपलं. नियोजन कोण करतंय याच्यापासून सुरुवात आहे. आमची डॉक्टर मंडळी म्हणजे एका बाजूला सरकारी याच्यात, म्हणजे हे तसं व्यासपीठ नाही, पण सर्वसामान्य इतक्या संवेदनशील समाजाने याही प्रश्नाकडे लक्ष घालावं असं मला वाटतंय. कोणत्या प्रश्नांकडे? तर दर तालुक्याला ट्रॉमा केअर सेंटर उघडलेत. मागच्या याच्यात एकही चालू नाही, कारण सर्वांचे छत गळतात. इकडे डिलिव्हरीला डॉक्टर मिळेना, डिलिव्हरीला सिस्टर मिळेना, लहान बाळाला निमोनिया डायग्नोज होईना, पण ट्रॉमा केअर मात्र झालंय. मॅनेज कोण करतंय? इम्प्लिमेंट कोण करतंय? प्लॅनिंग कोण करतंय? आणि या प्लॅनिंग मध्ये दिलीप सारखे हुशार माणसं नाहीत. महात्मा फुले योजना चालू केली, त्याच्या सर्वदंशावर इलाजच नाही, त्याला फेल्युअर मध्ये जावं लागते. महात्मा फुले योजना ही नांदेड शहरातले 28 हॉस्पिटल आहे. मी परवाच्या दिवशी मीटिंग मध्ये सांगितलं की मुखेडचं पुंडे हॉस्पिटल महात्मा फुले योजनेत आणा, सर्पदंशाचे अजून जास्त पेशंट वाचतील. ह्या व्यथा ग्रामीण भागाच्या आहेत, खूप आहेत. नवीन पिढीने संवेदनशील होण्याबरोबर समाजामध्ये चाललेल्या वाईट गोष्टी, चुकीच्या गोष्टी याच्यावर प्रहार करण्याची वेळ आलेली आहे. पूर्वी ह्या लोकांनी केली, तुमच्या कृतीतून केली, आता ही कृती करण्याची गरज आहे. आणि सर, मला असं वाटते की नवीन पिढीला आपल्यापासून काही शिकायचं असेल नसेल, पण त्यांनी जास्त संवेदनशील होऊन समाजात जे काही चुकीचं चाललेलं आहे त्याच्यावरती उंगली उठाने की जरूरत है. नाही तर हे असंच चालेल आणि आपल्या पुढच्या पिढीचे लोक आपल्याला प्रश्न विचारतील, तुम्ही तेव्हा का नाही केलं? मित्रांनो, हे प्रश्न आपल्या डोळ्यापुढे आहेत, खूप मोठे आहेत. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो पुन्हा एकदा यासाठी की मी डॉक्टर झालो. दुसऱ्याचं दुःख हरण करण्याची ताकद या डॉक्टरकी पेशामध्ये आहे. नेक्स्ट टू गॉड उगीच म्हणत नाही, पण दुर्दैवाने आमच्या मधल्या काही लोकांनी चिकनगुनियावरती नवीन बिल्डिंग बांधली, कोरोनावरती नवीन फ्लॅट घेतला, अशा प्रवृत्ती आहेत. प्रत्येक क्षेत्रात आहे. दुर्दैवाने आपल्या क्षेत्रामध्ये अशा प्रवृत्ती वाढू नये. काही कमी लोक, संख्येनं कमी असलेले लोक अशा गोष्टी करतात, पण सर्व डॉक्टर फ्रॅटर्निटी, वैद्यकीय व्यवसाय
त्यामुळे बदनाम होतो. आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. सरकारच्या योजना, व्हॅक्सिनचं जसं उदाहरण आहेत तशा बाकीच्याही योजनांचं आहे. सर्व ग्रामीण भागातल्या व्यथा सारख्याच आहे. आमचा भाग आदिवासी आहे म्हणून थोड्याशा जास्त आहे, कारण आमचे लोक दे आर व्हॉइसलेस. मी बाबा आमटेंच्या शिकवणीप्रमाणे त्यांचा व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस होण्याचा प्रयत्न करतो, दुसरं काही करत नाही. माझ्या नावाने काही लोक बोंब मारतात, मारू द्या म्हणतो. कुटुंब कल्याणचं ऑपरेशन करतो. तुमच्यापैकी कोणी लाभार्थी असेल तर या किनवटला, अगदी 2 मिनिटात करून देतो. तुमच्या सुनांचं करा. 1 लाख ऑपरेशन केलेत, पण इकडचे पठ्ठे मात्र 100 सुद्धा नाही आहेत. हे लेकरं बंद होण्याचा जिम्मा सर्व महिलांनीच घेतला की काय? ही पुरुष मंडळी कधी शहाणी होणार आहेत आणि तुम्ही कधी जास्त शहाण्या होणार आहेत? माझे 2 सिजर झाले, जरा तू तुझी भेसकटा मी करून घे, असं तुम्ही कधी म्हणणार आहात? 1 लाख कुटुंब कल्याण शस्त्र ही माझी खंत आहे. बायकोला हृदयाचा आजार असला तरी, अरे तुझं का नाही करत? हे काय हसतोय? आणि बाई म्हणते साहेब त्यांना काही नको, काही झालं तर माझ्या होऊ द्या. अरे तुझं काही झालं तर त्याला दुसरी बायको भेटेल ना, त्याचं चांगलंच आहे, पण लेकरांना माय भेटणार आहे का? 2 वेळा सिझर करताना जेव्हा ती दिव्यातून बाहेर आली, पुन्हा तिचं पोट उघडा, हे दिव्य कशासाठी? ही खंत मी प्रत्येक ठिकाणी व्यक्त करतो. दुसऱ्या बाजूला मी जेव्हा पोटाचं टाक्याचं ऑपरेशन करायचो, अगदी PSC ला जायचो. 3 दगडाची चूल, काळा चहा, बिना आंघोळीची बाई, बिना आंघोळीची साली, बिना आंघोळीचे लेकरं, पेपरच्या तुकड्यांमध्ये चटणी, मीठ, हळद. हे पाहिल्यानंतर वाटलं की अरे हे 7 दिवस किती भोगायचं त्या बाईने. आणि मी खरंच मोजलेत बरं का. काही लोकांनी सालीलाच घरवाली बनवलंय, कारण 2 महिने 3 महिने भाकर करायला कोण आहे? माझ्या डोक्यात आलं की आपण हे दुर्बिणीचं शिकलं पाहिजे. अगदी सकाळी आलं की संध्याकाळी सुट्टी, 5 दिवसात सुट्टी. आणि मग मी ट्रेनिंगला गेलो जवळपास 2000 साली आणि दुर्बिणीचे ऑपरेशन शिकलो. बाबांनी शिकवलं, जे काही करायचं ते छान करायचं. वर्क विथ पॅशन हे बाबांनी शिकवलं. किनवटला गेलो, पॅशन घेऊनच गेलो. प्रत्येक पेशंट हा चॅलेंजिंग होता. भूल तज्ञ नव्हता. नांदेडला आलो, भूल देणं शिकलो. अडलेल्या बाळंतिनीला स्वतः भूल देऊन तिचं सिझर केलं, तिची सुटका केली. दिलीप, पद्मश्री तेव्हाच मिळाली जेव्हा मी असं केलं. नाकात शेंगदाणा गेला, काढून दिला. परवाच्या दिवशी गांधील माशी कानात गेली, जिवंत बाहेर काढली. तुला व्हिडिओ टाकला होता. अपेंडिक्स फुटलं, महात्मा ज्योतिबा फुलेच नाहीये, ते फुरावं लागते, त्याला स्पायनल दिला. अल्सर फुटला, स्वतः स्पायनल दिला. कॉस्टल ब्लॉक दिला, किनवटला स्वतः ऑपरेट केलं. हे सर्व आयुष्यात चांगले लोक भेटलेत म्हणून पॅशन, कंपॅशन याच्यानी काम केलं. मी जेव्हा कुटुंब कल्याणचं ऑपरेशन करतो तेव्हा माझ्या डोक्यात हे येतंय, आकडा येत नाही की आज किती झाल्या. खरं तर मी आतापर्यंत एका दिवसात 400 ऑपरेशन्स 2 वेळा केली. 300 ऑपरेशन 11 वेळा केली. 200 ऑपरेशन 47 वेळा केली 24 तासात. आणि 100 ऑपरेशन 127 वेळा केली. आणि 15 वेळा 90वर आऊट झालो. सेंचुरीत होतात ना, सचिन तेंडुलकर आऊट व्हायचा भीतीमुळं. पण जेव्हा मी ऑपरेशन करतो तेव्हा माझ्या डोक्यात असतं की प्रसव कळा जेव्हा सुरू होतात तेव्हा बाईला जे भोगावं लागतं त्याच्यातून तिची सुटका केली. आणि हेच
माझ्यासाठी मोठं काम मला वाटलं. ते मन लावून करत गेलो. पूर्वी 10 मिनिटं लागायचे, आता 1 तासात 35 ऑपरेशन करतो, व्यवस्थित करतो, छान करतो. म्हणून औरंगाबादचे लोक बोलावतात, बुलढाण्याचे लोक बोलवतात आणि दिलीपही म्हणतो तुझा सत्कार करायचा आहे. हे सर्व पेशंटनी माझ्यावरती विश्वास ठेवला म्हणून, त्यांचं शरीर माझ्याकडे सोपवलं म्हणून, लोकांनी मी चांगलं करतो असं सांगितलं म्हणून, आणि या सर्वांपेक्षा जास्त मला चांगलं काम करायचं या मोठ्या लोकांनी शिकवलं म्हणून. या मोठ्या लोकांमध्ये जसे बाबा आमटे आहेत, तसे माझ्या बरोबरीचे मित्र आहेत. तुम्ही मित्र जसे एकमेकांना काय गारवा आहात, तसे आम्हीही मित्र, आम्ही एकमेकांना गारवा आहोत, पूरक आहोत, एकमेकांचं कौतुक तर करणारे आहोतच, पण संकटकाळी एकमेकांच्या मदतीसाठी जाऊन येणारे आहोत आणि वाढदिवसही साजरे करणारे आहोत. मित्रांनो, मी खरंच आज स्वतःला खूप धन्य समजतो. तुम्ही माझा इथे सत्कार केला, माझा वाढदिवस साजरा केला, आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं अशा सुवर्ण क्षणी मला तुम्ही बोलावलं, माझ्या हाताने सत्कार केला. माझी लायकी नसताना सुद्धा असं मला वाटतंय. तुम्ही मला मोठं केलं. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. जाता जाता तुम्हा सर्वांना किनवटला येण्याचं निमंत्रण देतो. मी माझं हॉस्पिटल पहिल्यांदा बांधलं तेव्हा वैद्यकीय अधिकारी होतो. सुरुवातीला 2,500 रुपये पगार होता, 600 रुपये बेसिक होता आपला. तेव्हा माझ्या खिशात 45,000 रुपये होते. माझ्या मित्रांनी 15 लाख रुपयाची मदत केली. मी हॉस्पिटल बांधलं. बाबा आमटेंनी ठरवलं, सांगितलं, शिकवलं, फुकट कोणालाही द्यायचं नाही, पण पैशासाठी पेशंट वापस जाऊ द्यायचा नाही. माझ्या दवाखान्यात मी हे सूत्र वापरतो. एखादी भामटा म्हणतो, साने गुरुजीचं नाव दिलं, पट्टीचे पैसे कशाला घेता? मी त्याला म्हणतो की साने गुरुजी रोज संध्याकाळी भेटतात, तुझ्यासारखे भामटे किती भेटले आणि किती लोकांना वापस पाठवलं नाही. असं राहावं लागतं, मजा येते. किनवटची परिस्थिती खरंच खूप नाजूक आहे. अनेक स्त्रिया बाळ आडवं आहे हे माहीत न झालेल्या माझ्याकडे आल्यात. शेवटच्या क्षणाला हात बाहेर आला. मी गव्हर्नमेंटशी भांडलो. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक बाईची सोनोग्राफी झाली पाहिजे, आणि आता प्रत्येक गरोदर बाईची कमीत कमी 2 वेळा सोनोग्राफी होते. बरं वाटते. मी लावून धरलंय. किनवट मधल्या अनुभवात असं दिसलं की अल्टरनेट बाई, साहेब दम लागते, कंबरपाठ दुखते, हात दुखते, खांदे दुखतात, इतक्या जोरानं मारायचं असतं का असं पहिल्यांदा गमतीनं विचारतो. नंतर पाहुणे आले होते का हे विचारतो. मग ती हो म्हणते. सासरचे आले की माहेरचे आले असं विचारतो. त्यावरही पुन्हा गंमत होते, पण खरं कारण असते ती बाई ॲनिमिक आहे. असं लक्षात आलं की मोर दॅन 80% ॲनिमिकच आहे. मग अभ्यास करणं चालू केला. 7-8 हजार स्त्रियांचं हिमोग्लोबिन केलं. शाळेमध्ये गेलो, मुलींचं केलं, त्यांच्या मास्तरण्यांचं केलं. मी गमतीनं म्हणायचो, आपण म्हणतो कोई माई का लाल नाही निकला, मी म्हणायचो कोई माई की लाली 10 के ऊपर नाही निकली. आणि मग हा सर्व अभ्यास पेपरमधून बातम्या दिल्या. आमचे मित्र धर्मराज हल्लाळे, ते नांदेडचे वार्ता हे होते, एडिटर होते. आम्ही राजेंद्र बाबू पर्यंत गेलो आणि प्रश्न आमचे, उत्तरही आमचे, कार्यक्रमही आमचा. सध्या आपल्या सर्व शाळांमध्ये ज्या आयरनच्या गोळ्या वाटल्या जातात तो कार्यक्रम जन्माला आला. त्या कार्यक्रमाचं नाव ॲनिमिया फ्री स्कूल. नंबर 3, एक पेशंट आला. त्याचं अंडकोश एवढं मोठं होतं, धोतर गुडघ्यापर्यंत नेसला होता. मी म्हणलं, अरे धोतर असं काय नेसलं? नाही साहेब, ते नारळ मोठा आहे म्हणला. हळूच म्हणला कानात, साहेब आमच्या गावात सकाळी रांग दिसते म्हणला. मी म्हणलं बरं
काय करायचं साहेब? त्या म्हणला 100च्या वर आहे म्हणला. हे करंजी नावाचं गाव होतं. आम्ही ऑपरेशन चालू केले. त्याला हायड्रोसिल असं म्हणतात. तुमच्याकडे खूप आहे. जवळपास 4-5 हजार ऑपरेशन केले.